नमस्कार मंडळी, आम्ही आज कुठे जायला होतो आपण शिवकन्या काल वखारी वडगावला. वखारी वडगाव जे नावारोड आहे जालन्याच्या तिकडं, आणि आज चाललो घरी परत. शिवकन्या एकदम अशी हुळहुळू झाली, थकली प्रवासानं आहे ना. आणि सोन्या त्याच्यापेक्षा जास्त थकला. हा, आणि त्याच्यानंतर ही खाली बघा पिशवी जास्तच थकली, तिने लगे बंद सोडून दिले. पिशवीचे गेले बंद तुटून, थकली होती. आणि त्याच्यात गोबीचे फुले, हा, 2 पत्ता गोबीचे, 2 फुलगोबीचे आणि गवाराच्या शेंगा. इकडून जाताना रिकामी राहती राहिली, तिकडून येताना भरून येते, आणि गाडीवर उरायली परेशानी. तर आता एक 4 व्हीलर गाडी घेणं पडते आपल्याला शिवकन्या, आहे ना. घेऊन टाका तुम्ही पप्पा, मी मागते कोणाला तुमच्याकडून वजन संख्या. आता ही जी गाडी दिसू राहिली तुम्हाला, ही हुंड्यात येईल मला. 1,10,000 रुपये हुंडा आला होता. तेव्हा ही काहीतरी 52,000 का 55,000 गाडी बसली होती, आणि बाकीच्या हिला वाजता केल्या होत्या 2010ला. तर मग एक काम करा, आता ही गाडी तुझ्या भावानं दिली होती आहे ना, मग एक 4 व्हीलर बी द्यायला लावणं द्यायला. अरे बाबा, असं नका करू, त्याची गरिबी चालू आहे आता, देऊन टाका त्याला. तर मग त्याला एखादी मारुती 800 किंवा आल्टो अशी एखादी जुनी पुराणी लहानशी गाडी घेऊन द्यायला लाव. परेशानी तोही उरायली ना. परेशानी तर मैच उरायली म्हणा. एक तर काय उरायली, प्रवासानं थकती. बाहेरून 2-3 हजार रुपये कमवून आणायचे, आणि ते 2-3 हजार रुपये नंतर डॉक्टरला भरणं पडते. मागच्या वेळेस तसंच झालं ना. तर मग तुझ्या भावाला सांग, एक गाडी द्यायला सांग दाजीला. सांगते बरं करे, तुम्ही 2 जण मिळून. हो, मामाला सांग की काही बी करा, एक 4 व्हीलर गाडी लहानशी गाडी घेऊन द्यायला लाव ना. सांगतो. हा, अरे तुमच्यासाठी म्हणून राहिलो मी, माझ्यासाठी नाही. तुमची परेशानी उरायली ना. हो का, मी नाही होत, दिसतोय का थकलेला. तुम्हीच गुंगेलवाणी करते असं प्रवास केला की थोडा वेळ. सांगते मी त्याला एखादी पाय बघून. आणि तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा त्याला की दाजीला एक, सोन्याच्या पप्पाला एक गाडी घेऊन द्या 4 व्हीलर म्हणून, बरं का. तर चालेल मित्रांनो, धन्यवाद.